गोविंद बर्गे यांनी पूजाच्या घरासमोर डोक्यात गोळी झाडत आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यानंतर एकूणच या सगळ्या प्रकरणावर संशय व्यक्त केला जात होता। अशातच गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। गोविंद बर्गे यांनी पूजाच्या घरासमोरच गाडी लावून आत्महत्या केली। या ठिकाणी पोलीस पोहोचले तेव्हा गोविंद बर्गे यांची गाडी लॉक होती। त्यामुळे पोलिसांच्या सांगण्यानुसार बर्गे यांचे नातेवाईक आणि सरपंच गाडीची दुसरी चावी घेऊन घटनास्थळी पोहोचले। तेव्हा गाडीची बॅटरी पूर्णपणे उतरली होती, तसेच गाडी लॉक होती आणि आतमध्ये गोविंद बर्गे यांचा मृतदेह होता। सोबतच गाडीमध्ये दारूच्या बाटल्या देखील सापडल्या होत्या। पण बर्गेंच्या नातेवाईकांच्या मते बर्गे यांना कोणत्याही प्रकारचं व्यसन नव्हतं। मग दारूच्या बाटल्या कशा आल्या? शिवाय गोविंद बर्गे हे जाताना कधी साधी काठीही सोबत घेत नव्हते। त्यांच्याकडे कधीही पिस्तूल नव्हते, त्यामुळे बर्गेंकडे पिस्तूल कुठून आलं? गाडीतील दारूच्या बाटल्या कोणाच्या आहेत? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। त्यामुळे या प्रकरणात घातपात झाल्याचा संशय बळावला असून बर्गेंनी खरंच आत्महत्या केली का? त्यांची हत्या करण्यात आली का? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत। दरम्यान सध्या या प्रकरणात पूजा गायकवाडला अटक करण्यात आली असून तिला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। त्यामुळे पूजाच्या जबाबात कोणती महत्त्वपूर्ण माहिती समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।